नमस्कार, मी पायल. SB न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. विजेचा गडगडाट, अवकाळी पाऊस झाल्याने तमाशा रावट्या भुईसपाट. तमाशा फळमालकाचे मोठे नुकसान. सातारा फलटण तालुक्यातील तमाशा काळज केंद्र येथे दिनांक 27 मार्च 2026 शुक्रवार रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस व जोरदार वारा झाल्यामुळे तमाशाच्या रावट्या भुईसपाट झाल्याने तमाशा फळमालकाचे मोठे नुकसान झाले असून रावट्यावरील सर्व मॅनेजरची मोठी धावपळ सुरू झाली. गावागावातील यात्रा कमिटी तमाशा ठरवण्यासाठी येत असताना मात्र पाऊस झाल्याने धंद्यावर मोठा परिणाम झाला आहे. तरी शासनाने तमाशा कलावंताच्या पोटा पाण्याचा विचार करून मदत द्यावी. यावेळी माजी उपसरपंच विठ्ठल बंडलकर, महादेव देशमुख, धनाजी लवळे, मॅनेजर राजू काशीद, नागेश बंडलकर, दादा वाघापुरे, भिशे पाटील, भाऊसाहेब राजे जाधव, रवी खुडे, बोंडरे गुरुजी, भूमकर, नवनाथ शिंदे, भालेकर, संजय सराफ, भानुदास जाधव, बाळासाहेब इरुळीकर, अविनाश पवार, बेंगारे, शिंदे, तुपे, राम वाघमारे सर्व मॅनेजर उपस्थित होते. अशी माहिती SB न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना मॅनेजर नागेश बंडलकर यांनी दिली आहे. SB न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव, फलटण. नमस्कार. आज अवकाळी पावसामुळं कालच या ठिकाणी तमाशा मालकांचं जे नुकसान झालं आहे, काही रावट्या पडल्यात, काही रावट्या अशा पडायच्या गतीव आहेत. तरी तमाशावर एक सावट आहे, म्हणजे रावट्यांच्यावर बी तमाशा मालकांच्यावर बी, की बारामती इंदापूर भागानं यात्रा नाकारल्यामुळं एकतर तमाशा लोक कलावंत अडचणीत आहेत आणि त्यात आता हे पावसाचं छायाचित्र तमाशाच्या कार्यक्रमांना त्रासदायक आहे. तरी माझी शासनाला विनंती आहे की शासनाने तमाशा कलावंतावर फुल नाही फुलाची पाकळीची मदत करावी, एवढंच बोलतो. तुमचं काय केंद्र, कुठलं केंद्र आहे? आमचं तमाशाचं कालज केंद्र आहे, जे महाराष्ट्रात 2 नंबरला असतं. पहिलं नारंगाव आणि दुसरं कालज. आणि पाऊस किती असताना कोणत्या वेळी आला पाऊस? कसा पाऊस आला? पाऊस अचानकच आला. किती तारखेला? आजची तारीख आहे 27 तारीख, 4च्या आसपास पाऊस आला. तर किती नुकसान झालं असेल तमाशा फळमालकाचं? आता संपूर्ण पाटण बी मी माझा तमाशा पाटणला चालू आहे, तिथं बी पावसानं आत्ता कार्यक्रम संध्याकाळचा कॅन्सल झालेला आहे. तसेच भरपूर तमाशांच्या ग्रुपवरती आत्ता पडायला लागलेत व्हिडिओ की पावसामुळं बरेच कार्यक्रम कॅन्सल व्हायच्या गती होईल. शासनाकडे काय अपेक्षा आहे तुमच्या? शासनाकडे हीच अपेक्षा की एक कलावंत जगला पाहिजे आणि वाचला पाहिजे, तरच ही जिवंत कला चालू राहील. तुमचं नाव काय? माझं नाव नागेश बंडलकर, कालच तमाशा पंढरी व्यवस्थापक. SB न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.